माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे आणि माझे नाव आहे अनुश्री अनिल चौधरी। इतिहासाच्या पानावर, रेतीच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। माता जिजाऊ शिवरायांना म्हणत आपला जन्म रेतीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे, म्हणून आपण स्वराज्य निर्माण करा। शिवरायांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांसारखे अनेक जीवाला जीव देणारे मावळे मिळाले। बालमित्रांनो, याच मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले। शिवाजी महाराजांनी मावळे निवडताना कधीच जात, पात व धर्म बघितला नाही। त्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केले व त्यांची जीवापाड काळजी घेतली। त्यामुळे प्रत्येक मावळा अमिषांना झुगारून आणि संकटाशी 2 हात करताना स्वराज्याशी एकनिष्ठ राहिला। स्वराज्यासाठी कितीतरी मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत। त्यांच्यामध्ये आहेत येसाजी कंग यांनी शिवरायांचा मान ठेवून ऐरावत हत्तीला सुद्धा मातीत लोळवले। तानाजी मालुसरे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून लढायला गेले आणि कोंढाणा जिंकून दिला। शेलार मामा हे असे मावळे होते की ज्यांचे वय 80 असून सुद्धा दोर धरून कडा चढले। जीवामाला गनिमांचा वार स्वतःवर घेऊन लाखांचा पोशिंदा वाचविला। बाजीप्रभू देशपांडे गनिमांचा वार छातीवर झेलून मृत्यूशी झुंजला आणि तोफांचा आवाज आल्यावरच आपला देह सोडला। कोंढाची फर्जंद यांनी फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला, तोफेंच्या तोंडी गेला, पण स्वराज्याशी कधी बेईमानी केली नाही। असे होते शिवरायांचे शूर मावळे की जे 1000 वेळा मरायला आणि जगायला तयार होते। मित्र हो, आज शिवराय तर सोडच, पण मावळा बनणे सुद्धा अशक्य आहे। जमलंच तर आपण मावळ्यांचा एक एक गुण घेतला पाहिजे। चला तर मग विचारांनी मावळा बनूया। वीरबाजी सारखी पवित्र समिधा बना, येसाजी सारखा अंकुश बना, अंधार दूर करणारा सूर्याजी बना आणि बेईमानी न करणारा मुरारबाजी बना। जमलंच तर संपूर्ण मावळा बना आणि कोणी विचारलंच तर अभिमानाने सांगा, मी त्याग, निष्ठा, पराक्रम, स्वराज्यनिष्ठ छत्रपतींचा मावळा आहे। मी शिवछत्रपतींचा मावळा आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव। धन्यवाद।